बँड जो काही बँड पोलीस बँड पथक आहे हा फक्त आणि फक्त वेस्टर्न पद्धतीने चालतो. कोणत्या पद्धतीने चालतो? वेस्टर्न पद्धतीने. बरोबर. टोन आणि सेमीटोन हा त्याच्यामध्ये डिफरंट असतो प्रत्येक स्वरामधला, आणि तो स्वरामधला डिफरंट आणि आपला स्केल याच्यामध्ये गणित असते. याच्यामध्ये काय असतं? सेमीटोनला काय आहे? सूत्र आहे. ते सूत्र ज्याला कळालं तो कोणताही स्केल वाजवू शकतो बिना माझी गरज पडता. त्याची कोणता टॉपिक क्लिअर झाला पाहिजे? टोन सेमीटोनचा. एक टॉपिक किती महत्वाचा आहे? खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, चला तुम्हाला एखाद्या मास्तरने स्केल शिकवलं, युट्यूबवर खूप व्हिडिओ मिळतात आणि तुम्ही स्वतः युट्यूबवरून शिकू शकता स्केल. पण तो स्केल कसा तयार झाला हे तुम्ही सांगू शकता का? का बरं? तुम्हाला त्यांनी फक्त काय शिकवलं? हाच एक प्रॉब्लेम आहे का त्यांना स्केल कसं तयार झालंय, आपण स्वतः स्केल कसं तयार करू शकतो हेच माहित नाही. आणि तिथे जर तुम्हाला जर एखादा नेव्हीचा आर्मीचा जर बँड मेजर आला तर तो तुम्हाला काय विचारलं? स्केल विचारलं. काय विचारलं? स्केल विचारलं. मग तुम्ही स्केल वाजवणार बरोबर. सी मेजर, एफ मेजर, डी मेजर, बी फ्लॅट, ई फ्लॅट जे काय असेल स्केल तुम्ही वाजवणार बरोबर. मग त्यांनी जर विचारलं का एफ मेजर मध्ये बी फ्लॅटच का लागतो, त्याचं उत्तर कोण देणार? मग कोणत्या पीने आला? हे सगळं टोन सेमीटोन ठरवतो. कोण ठरवतो? हे फक्त एकच सूत्र आहे, त्या एका सूत्रावरती पूर्ण म्युझिक बांधलेलं आहे. मुळात काय ही कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे तुमची. सिम्बॉलचे मागच्या वेळेस कोण भरती दिली? हात वर करा. भरती देणारे विद्यार्थी मागच्या वर्षी कोणी भरती दिली? हात वर करा. म्हणजे काय? याचे उत्तर सुद्धा चुकीचे देतात मुलं, त्याचे डेफिनेशन सुद्धा चुकीचे देतात. सगळ्या गोष्टी मी शिकवणार नाही तुम्हाला इथं, कारण तेवढा वेळ नाही. किती दिवस पाहिजे त्यासाठी? 15 ते 20 दिवस पाहिजे. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? नाही. फक्त तुम्हाला एक क्लिअर करतोय की आपल्याला वेस्टर्न किती महत्वाचं आहे आणि तुम्ही तिथंच कमी पडतात. मागच्या वर्षी आपला जो रिझल्ट आला तो वेस्टर्नमुळे चांगल्या प्रमाणात आला. वाजवता येईल तर शंका नाही. तुम्ही बघताय आता जे बाहेरून आले त्यांनी व्हिडिओ बघितले असतील म्हणूनच आले, पण आपल्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे आपला मुलगा. आणि तुम्हाला 100 पैकी 50 ला पासिंग आहे. कितीला? 50 ला पासिंग आहे. मग 25 मार्क हातातले आहेत ना, मग 25 मार्क सोडले पाहिजे का? 25 मार्क हातातले ते सोडायचे नाही. कारण सांगतो तुम्ही हे जर उत्तर दिलं त्याला तर तुमची स्किल टेस्टची लेवल कमी करत आणि तुम्हाला किरकोळ गोष्टी विचारून पास करून सोडून देईल. कारण तुम्ही ऑलरेडी त्याचं काम आधीच केलेलं आहे 25%. आणि 85 मग याचं तुला आलाच नाही स्किल टेस्ट. ठीक आहे, 5 लाईनची नावं द्या.
सेमी प्रो 4 मीटर असतो गणित किती असतील 4 मीटर मध्ये 2 मीटर असतील आणि 4 मीटर मध्ये प्राचीन किती असतील प्राचीन 4 असतील वही आणि पेन सोबत आणला त्यांनी आपला हात वरती करा. देवाने तुम्हाला प्रत्येक वेळेस संधी दिली आहे पण तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही. माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला पोलीस का व्हायचंय? कोण सांगू शकेल पोलीस का बनायचंय तुम्हाला? येस बोला. येस आई वडिलांसाठी पोलीस बनायचंय. जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अजून का पोलीस का बनायचंय? येस बोला. दुर्जनांचा मायनट करण्यासाठी पोलीस बनायचंय. काय काय? दुर्जनांचा मायनट करण्यासाठी पोलीस बनायचंय. जबरदस्त जोरदार टाळ्या झाल्या. जर तुम्ही हे एक्सप्लेन करायला लागले का नाही ही चूक माझ्याकडनं अशामुळे झाली तर याच्यात माझी काही चूक नव्हती, शेजारच्या मुळे चूक माझ्याकडनं झाली तर याच्यात माझी काही चूक नव्हती, शिक्षकामुळे मला हे गणित समजलं नव्हतं, त्यांनी शिकवलं नाही म्हणून मला ते सोडवता आलं नाही, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच प्रगती करू शकत नाही. ज्या दिवसापासून तुम्ही तुमची चूक मान्य करायला लागणार आहे त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ग्रो करायला लागणार आहे, तुमची प्रगती व्हायला चालू होईल. आणि जर खोटं वाटत असेल तर फक्त 1 महिना ट्रायल करून बघा आणि नाही तुम्हाला एकाच महिन्याचा स्वतःमध्ये जर बदल दिसला तर तुम्ही बघा. सो आज एक ऍक्टिव्हिटी देते. घरी गेल्यानंतर आपला मस्त फोटो फ्रेम करायचा असेल त्याच्या खाली एक नोट चिपकायची तर माझ्या परिस्थितीला जबाबदार मीच. म्हणजे तुम्हाला कायम स्वरूपी तुम्हाला रिमाइंडर. कोल्हापूर पाचचा अकोला कुठला अकोला जिल्हा नाशिक सटाणा मागचे चाळीसगाव सिन्नर अंमळनेर सिन्नर किनवट तालुका नांदेड